मी सुरुवातीला मुंबईला होतो, त्याच्यानंतर तिकडनं गावी आल्यानंतर मी गोट फार्म चालू केला। आपल्याकडे जमीन फक्त 17 गुंठे आहे साहेब, त्याच्यामध्ये आपलं घर आहे आणि आपला फार्म आहे। त्याच्या पलीकडे आपल्याला स्वतःची जमीन नाही, तर त्यावेळेला आपल्याला अनुभव नसल्यामुळं आणि शेळ्यांचे आजार किंवा औषधोपचार या गोष्टींचं पूर्ण नॉलेज नसल्यामुळं आपली 4 शेळ्यांची त्यावेळेला मॉर्टिलिटी झाली होती। मागच्या 4 वर्षापासून आपण 0 मॉर्टिलिटीवरच काम करतो। म्हणजे एक पिल्लू पण एकही पिल्लू आपल्याकडून दगावलेलं नाहीये किंवा कुठल्याही शेळीची मॉर्टिलिटी आपल्या फार्मवर मागच्या 4 वर्षात नाहीये। पुणे जिल्ह्यामध्ये हा आपला एकमेव प्रोजेक्ट आहे की इथं फक्त लेंडी खत आपण गांडूळ खतासाठी वापरतो। नमस्कार मंडळी, मी सूरज मुके तुमचं फार्मिंग बाबाजी यूट्यूब चॅनलवरती स्वागत करतो। तर ह्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहे हे जे शेतकरी शेळी पालन करतात त्यासोबत त्यांनी लेंडी खतापासून गांडूळ खताचा प्रकल्प चालू केला, स्वतःचा एक ब्रँड तयार केला, त्यापासून गांडूळ खताची विक्री करतात ते बरोबर शेळी पालन एकदम उत्तमपणे नियोजन करतात ते। तर संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये मिळणार आहे। व्हिडिओ मस्त होणार आहे, त्याआधी एकदा व्हिडिओला लाईक करून घ्या। नमस्ते, मी योगेश पांडुरंग मनसुख, राणा सावरगाव, तालुका जुन्नर, जिल्हा पुणे। आपला ग्लोबल ॲग्रोव्हिजन या शेळीपालन फार्म आणि ऑर्गॅनिक शिवार हा गांडूळ खत प्रकल्प आपण गेल्या 3 वर्षापासून चालवतोय। शेळीपालन आपण 7-8 वर्षापासून करतोय। तर आज आपल्या फार्मवरती फार्मिंग बाबाजी या यूट्यूब चॅनलचे श्री सूरज मुके साहेब हे आपल्याकडे आज इंटरव्ह्यूसाठी आलेले आहेत। तर त्यांनी आपल्या आज फार्मला भेट देण्यासाठी ते आलेले आहेत आपल्याकडे। आणि सर्व शेळीपालक जे नवीन शेळीपालन व्यवसायामध्ये येऊ इच्छितात किंवा गांडूळ खत निर्मितीमध्ये ज्या शेतकऱ्यांना काम करण्याची इच्छा आहे, अशा सर्व लोकांसाठीचा आजचा व्हिडिओ आपण करणार आहोत। आणि आपल्याला जितकी माहिती सर्व शेतकरी बंधूंना आणि शेळीपालकांना देण्याचा आपला प्रयत्न असेल त्याच्यामधून। हा जो तुम्ही शेळीपालनाचा प्रकल्प केलेला आहे हा कधीपासून केला होता? शेळीपालन प्रकल्प आपला साधारणतः 7-8 वर्षापासून आपण शेळीपालन करतोय। तर आपल्याकडे अगदी उस्मानाबादी स्टॉक होता, सर्व फिमेल उस्मानाबादीचा स्टॉक आपल्याकडे 100पर्यंत शेळ्या होत्या। त्याच्यानंतर आपण बीटलमध्ये आता काम चालू केलेलं आहे, त्यामुळे आपल्याकडे आता बीटलच्या शेळ्या आहेत आपल्याकडे। तुम्ही उस्मानाबादी 100पर्यंत नेल्या, पण त्यानंतर मग त्या पूर्णपणे काढून आता बीटलमध्ये का काम करताय? आता आपण जेव्हा 7-8 वर्षापासून शेळीपालनामध्ये काम करतोय, तर आपला जो अनुभव आहे या व्यवसायामधला आणि लोकांच्या अपेक्षा आता आपल्याकडून हे आहेत की आपण चांगल्या प्रकारचं ब्रीड लोकांना आपल्याकडून अपेक्षित आहे। लोकांची अपेक्षा आपल्याकडून बीटल या ब्रीडची जास्त आहे, त्यामुळे आपण बीटलमध्ये काम सुरू केलेलं आहे। आता टोटल बीटलचे किती प्राणी? आता बीटलच्या आपल्याकडे 8-9 फिमेल आहेत आणि 3-4 मेल आहेत आपल्याकडे मोठे, आणि छोटी करडं काही आहेत। एकदा आपण तुमचा फार्म पाहूया। तर हा जो वरती प्लॅटफॉर्मवरती बांधलेला फार्म आहे किती बाय कितीचा आहे? हा प्लॅटफॉर्म आपला 20 बाय 25चा प्लॅटफॉर्म आहे। तर याच्यामध्ये आपण 4 कंपार्टमेंट केलेले आहेत, तर त्याच्यामध्ये आपण सगळ्या फिमेल ठेवतो। किती प्राण्यांसाठी हा 30 ते 35 फिमेल याच्यामध्ये राहू शकतात। आणि ही जी हाईट दिली खाली ही किती? ही हाईट आपण 5 फूटपर्यंत हाईट दिलेली आहे त्याला। हा तुमचा शेड आहे आणि ही जी मोकळी जागा आहे ही किती बाय कितीची आहे? ही मोकळी जागा साधारणपणे 30 बाय 30ची जागा आहे। याच्यामध्ये आपण ओपन कंपाऊंड ठेवलेलं आहे, आपण आपल्या शेळ्यांना फिरण्यासाठी इकडे कंपाऊंडमध्ये सोडतो। आणि इकडे हे जे शेड मारलेले आहेत इकडे गांडूळ खताचा प्रकल्प आहे यांचा, तो आपण नंतर पाहू मित्रांनो। तर पहिला यांचं शेळीपालन कसं आहे ते एकदा वरती जाऊन पाहूया। हे जे तुम्ही लाकडाचं बनवलेलं आहे वरती चढायला, पण मग हे लोखंडी का नाही बनवलं? कारण की मग कधी कधी तुटायचा प्रॉब्लेम येतो ना। नाही, आपण जे लाकूड वापरलेलं आहे याच्यासाठी तर ह्या देवदारच्या फळ्या आहेत। तो ह्या फळ्या आपण साधारणपणे जेव्हा आपला फार्म आपण सुरू केला त्यावेळेस टाकलेल्या फळ्या आहेत। त्या 2016ला आपण फार्मचं काम चालू केलेलं, त्यावेळेला टाकलेल्या ह्या फळ्या आहेत। म्हणजे आज 8-9 वर्ष झाली या फळ्यांना, त्यांना काही प्रॉब्लेम नाही आहे। बरं, म्हणजे पहिल्यापासून अजून तरी काही अडचण आली नाही? काहीच प्रॉब्लेम नाही। प्लॅटफॉर्मवरती गोट फार्म बांधण्याचा असा का निर्णय घेतला? कारण की खर्च आपला वाढतो आणि नेमकी तुमची सुरुवातच असेल तेव्हा त्यावेळेला काय आलं की मी फार्म चालू करण्याच्या आधी जवळपास 100 फार्मला मी व्हिजिट केली होती। फार्म चालू करताना आपल्या डोक्यात हे होतंच की आपण जेव्हा फार्म चालू करतोय तर तो फार्म आपल्याला कायमस्वरूपी तो असला पाहिजे आणि तो आपण ठेवणार आहे, तो सस्टेनेबल फार्म आपला असणार आहे, हे आपल्याला पहिल्यापासून आपली कन्सेप्ट क्लिअर होती। त्यामुळेच बनवताना आपण प्लॅटफॉर्म त्या पद्धतीनेच बनवला की व्यवस्थित होईल। पण जर शक्य नसेल नवीन लोकांना, बजेट आता कॉस्टिंग खूप जाते, 4-5 लाख रुपये एवढ्या शेड बनवायलाच जातील,
त्यापेक्षा खाली जरी असेल तरी काय प्रॉब्लेम नाही, फक्त स्वच्छता मेंटेन केली पाहिजे. स्वच्छता ठेवली की फार्ममध्ये बऱ्याच आजार वगैरे आपल्याला टाळता येतात. हा फार्म कसा बनवला एकदा सांगा ना, कंपार्टमेंट आणि कसं केलेलं नियोजन. आता या फार्ममध्ये आपला ना 20x25 हा प्लॅटफॉर्म आहे. त्याच्यामध्ये आपण 4 कंपार्टमेंट केलेले आहेत. 10x10चे असे 4 कंपार्टमेंट आहेत. इकडे आपला 5 फुटाचा असा कॉरिडॉर आहे. बाहेरून आपण गव्हाणी ठेवलेले आहे, जेणेकरून आपल्याला त्यांना खायला सर्वांना बाहेरून टाकता येतं. आतमध्ये जायची काही गरज पडत नाही आणि सगळे व्यवस्थित खातात. त्यांनाही प्राण्यांनाही खायला काही प्रॉब्लेम येत नाही. ज्यावेळेस सुरुवात केली होती तेव्हा काय काय अडचणी आलेल्या आणि काय काय अडचणीवर कशी मात केली त्या अडचणींवरती. आपण जेव्हा सुरू केलं ना त्यावेळेला आपल्याला ॲनिमल हजबेंड्रीमध्ये फारसा अनुभव नव्हता. एक आवड आपल्याला नक्कीच होती की आपण त्या आवडीमुळेच गोट फार्मिंग सुरू केलं होतं, परंतु आपल्याला अनुभव नव्हता तेवढा. त्यामुळं जेव्हा आपण सुरुवात केली तर 20 फिमेल आपण उस्मानाबादीच्या आणल्या होत्या. 20 फिमेल आणि 1 मेल होता आपल्याकडे, बिटलचा मेल होता. तर त्यावेळेला आपल्याला अनुभव नसल्यामुळं आणि शेळ्यांचे आजार किंवा औषधोपचार या गोष्टींचं पूर्ण नॉलेज नसल्यामुळं आपली 4 शेळ्यांची त्यावेळेला मॉर्टेलिटी झाली होती. 4 शेळ्या आपल्या त्याच्यातून दगावल्या PPR या आजारामुळं. मग तिथून आपण गोष्टी शिकत गेलो आणि कोणत्या गोष्टीवर आपण काय उपचार केले पाहिजेत, किती आपण शेळ्यांच्या आजारांना किती वेळात रिस्पॉन्ड केलं पाहिजे, त्यांची लक्षणं ओळखून आपण उपचार कसे केले पाहिजेत, ह्या सगळ्या गोष्टी आपण अनुभवातून शिकत जातो. म्हणजे सगळ्यात पहिले तुम्हाला अडचण आली की रोगाचं निदान नाही झालं पटपट हो, तुमच्याकडे. सुरुवातीला आपल्याला त्या गोष्टी कळल्या नाही, त्यामुळे आपली 4 शेळ्यांची मॉर्टेलिटी झाली. मग त्यानंतर आपण लसीकरण, डिवर्मिंग किंवा ह्या सगळ्या गोष्टींवर प्रॉपर काम करत गेलो आणि साधारणपणे मागच्या 4 वर्षापासून आपण 0 मॉर्टेलिटीवरच काम करतो. म्हणजे एक पिल्लू पण आपल्याकडे एकही पिल्लू आपल्याकडून दगावलेलं नाही आहे किंवा कुठल्याही शेळीची मॉर्टेलिटी आपल्या फार्मवर मागच्या 4 वर्षात नाही आहे. आपल्याकडे आता जमीन किती स्वतःची. आपल्याकडे जमीन फक्त 17 गुंठे आहे साहेब. त्याच्यामध्ये आपलं घर आहे आणि आपला फार्म आहे. त्याच्या पलीकडे आपल्याला स्वतःची जमीन नाही आहे. आपल्याकडे 1 एकर क्षेत्र आत्ता आहे लीजवर. जेव्हा स्टॉक जास्त होता आपल्याकडे त्यावेळेला 2 एकर क्षेत्र होतं चाऱ्यासाठी. आता 1 एकरचं पुरेसं आहे म्हणून आपण 1 एकरच क्षेत्र ठेवलेलं आहे. त्याच्यामध्ये आपलं मार्वेल गवत आहे, मेथी घास आहे, मका असते, मुरघास वगैरे करून ठेवतो आपण. पूर्ण हिरवा चारा हा आपल्या शेतामध्ये पिकवतो की काय विकत घेतो. नाही, हिरवा चारा सर्व आपण शेतामध्येच पिकवतो. मकाई मुरघासाठीचे आपण आपल्या शेतातच पिकवतो आणि त्यापासून मुरघास बनवून ठेवतो. शेळ्यांचं नियोजन कसं असतं रोजचं. शेळ्यांना आपण सकाळी 6:30-7 वाजता खुराक देतो. सकाळी खुराकामध्ये काय काय देतो. खुराकामध्ये आपला मिक्स खुराक असतो. त्याच्यामध्ये मका भरडा, गहू भरडा, शेंगदाणा पेंड, हरभरा चुनी आणि गोदरेजची पॅलेट्स वापरतो आपण, ज्याला कांडी पेंड म्हणतात. ते सगळा खुराक आपण रात्री भिजवून ठेवतो आणि तो भिजवलेला खुराक आपण सकाळी त्याच्यामध्ये मिनरल मिक्सर ॲड करून तो सकाळी आपण शेळ्यांना देतो. एका शेळीला किती जातं. एका शेळीला साधारणतः 400 ते 500 ग्रॅम खुराक जातो मोठ्या शेळ्यांना आणि त्यांच्या वजनानुसार मग कार्डांच्या त्यांना दिला जातो खुराक. त्यानंतरचं शेड्यूल आहे आपलं की साफसफाई वगैरे करून झाली सगळी की आपण शेळ्यांना 8:30-9 वाजता चारा देतो खायला. आता इतर वेळेला आपण सुका चारा सकाळी प्रिफर करतो, थंडीत आणि पावसाळ्यामध्ये जास्त करून सकाळी. पण आता उन्हाळ्याचे दिवस आहेत, हिरव्या चाऱ्याची गरज जास्त असते, त्यामुळे आपण सकाळी त्यांना हिरवा चारा देतो, मका, मार्वेल किंवा मेथी घास वगैरे. आणि दुपारी त्यांना आपण पुन्हा हिरवा चारा देतो, संध्याकाळी मुरघास देतो. आणि आता उन्हाळ्यामध्ये सुका चारा देत नाही आपण. देतो पण कमी प्रमाणात देतो, कारण आता टेम्परेचर खूप जास्त आहे. पाणी जाणं शेळ्यांना जास्त गरजेचं असतं बॉडीमध्ये. तर आपण सुका चारा कमी प्रमाणात देतो या दिवसात हिरवा चारा जास्त देतो. सुक्या चाऱ्यामध्ये आपण काय काय देतो. सुक्या चाऱ्यामध्ये तुरीचा भुसा असतो, सोयाबीनचा भुसा असतो. जो भुसा अवेलेबल होईल सीझननुसार तो आपण देत असतो. सुका चारा आपल्याला सोयाबीन भुसा आपल्याला अवेलेबल होत असतो सीझनमध्ये, तो आपण स्टोअर करून ठेवतो. तो आपल्याला मग पुरतो. फक्त गोळा करायला लागतो. हो, फक्त आपल्याला तो जमा करून आपल्या शेडमध्ये स्टोअर करून ठेवावा लागतो. म्हणजे त्याचा इतका काय खर्च होत नाही. नाही, त्याचा तो चारा जवळपास आपल्याला फ्री ऑफ कॉस्ट मिळतो, पण त्याच्या फक्त ट्रान्सपोर्टिंग आणि लेबर चार्जेस आपल्याला लागतात. तर शेळ्यांना पावसाळ्यात शक्यतो आणि हिवाळ्यामध्ये शेळ्यांना आजार होत असतात, ते पण व्हायरल इन्फेक्शन जास्त असतात. आणि जे संसर्गजन्य आजार असतात PPR किंवा ET इंटरोटॉक्सिमिया सारखे किंवा FMD सारखे, तर हे आजार यांची लक्षणं आपल्याला आधी ओळखता येतात.
तर त्यापेक्षा बेटर असतं की आपण या गोष्टींसाठीचं शेळ्यांचं जे लसीकरण आहे ते लसीकरण आपण त्या सीझननुसार करून घेतलं पाहिजे. म्हणजे ET प्लस TT, PPR आणि FMD हे 3 वॅक्सिन शेळ्यांना केले तरी इनफ आहे. तेवढे फक्त आपण वेळच्या वेळी करणं गरजेचं आहे. आता रोज तुम्ही यांना मिनरल मिक्सर देताय, कॅल्शियम अजून काय देता का एक्स्ट्रा? नाही, आपण मिनरल मिक्सरच जास्त करून देतो. कॅल्शियमची गरज पडली, शेळीला दूध कमी असेल तरच आपण कॅल्शियम देतो. अदरवाईज आपण मिनरल मिक्सरमधून त्यांची कॅल्शियमची नीड कव्हर होत असते. ज्यावेळेस तुम्ही गोट फार्म चालू केला होता तेव्हा गोट फार्म सोडून आणखी काय करत होता याच्यासोबत? नाही, मी सुरुवातीला मुंबईला होतो. त्याच्यानंतर तिकडनं गावी आल्यानंतर मी गोट फार्म चालू केला. पण चालू करायच्या आधी साधारण 1-1.5 वर्ष आधी मी प्लॅनिंग करत होतो. त्यामुळे अनेक फार्मला मी व्हिजिट केल्या होत्या. संपूर्ण माहिती मी मिळवली, नॉलेज मिळवलं आणि त्याच्यानंतरच फार्म चालू करायला आपण काम चालू केलं. मग तेव्हा फक्त आपण गोट फार्मवरतीच काम करत होतो? हो, त्यावेळेला फक्त आपण गोट फार्मिंगवरच काम करत होतो. मग पहिलं आपलं उत्पन्न चालू व्हायला किती वर्ष गेले आपल्याला? सुरुवातीच्या काळामध्ये उत्पन्न कमी प्रमाणात मिळतं, कारण आपण 20 शेळ्या आणलेल्या, त्यातून 4 शेळ्यांची आपली मॉर्टेलिटी झाली होती. पण त्यातल्या काही 6-7 शेळ्या आपल्या गाभण होत्या, ज्या स्टॉक होता. तर त्यातून आपल्याला जी करडं मिळाली ती करडं आपण वाढवली. त्याच्यातून काही बोकड विक्री झाले आपले आणि फिमेलमध्ये 3-4 फिमेल ॲड झाल्या. मग पुन्हा जेव्हा शेळ्या आपल्या प्रेग्नंट होत्या, गाभण होत्या, त्याच्यानंतर आपलं प्रोडक्शन वाढत गेलं. पण आपण त्यातून फक्त बोकड विकत गेलो, जेणेकरून आपले फार्मचे एक्सपेन्सेस आपल्याला काढता येतील. म्हणजे पहिले काही वर्ष तुम्ही यातनं असं कमवलं काहीच नाही, स्वतः फक्त फिमेल वाढवलं, संख्या वाढवली. आपल्याला आपलं टार्गेट असं होतं की आपल्या फार्मवरचा काउंट आपल्याला वाढवायचा आणि तो चांगल्या क्वालिटीचा असला पाहिजे. बरं. त्यासाठी फक्त आपण आपले एक्सपेन्सेस फार्मचे निघतील एवढं जरी झालं तरी खूप झालं, ह्या उद्देशाने आपण त्यावेळेला बोकड फक्त विकत होतो आणि आपल्या फिमेल आपण वाढवत गेलो. ह्या ज्या बिटल जातीच्या शेळ्या आणल्यात यांमध्ये काय बघून तुम्ही खरेदी केलेले आहेत? बिटलमध्ये आता आपण ज्या फिमेल आणलेल्या आहेत ना, याच्यामध्ये बघा, आता तुम्ही बघू शकता ही फिमेलची क्वालिटी, ही एक फिमेल आहे. यांचा जो हे बघा हा पंच फेस आहे, कानांची लेंथ आहे, पूर्ण बॉडी स्ट्रक्चर बघा, यांची चमक, ही बिटलची खासियत आहे. आता ही फिमेल आहे, ही 2 दातवर फिमेल आहे, ही आपण पाहू शकतो. 2 दातवर ही फिमेल आहे, 36 हाईट आहे. ही 2 दातवर फिमेल आहे, 38 हाईट आहे. सो ह्या क्वालिटीचा आपण स्टॉक आपल्या फार्ममध्ये आपण आणलेला आहे आणि आपण यातूनच आपलं प्रोडक्शन सुरू केलेलं आहे. आता आपल्या सगळ्या फिमेल गाभण आहेत. आता 1-2 महिन्यापासून आपल्याकडे करडांची संख्या वाढणार आहे. एक बिटल जाती तुमच्याकडे शेळ्या, तुमचा अनुभव काय, किती लिटर दूध देते? बिटल शेळी कमीत कमी 3-3.5 लिटर दूध देते. त्यापेक्षा काही 4, 4.5, 5 लिटरपर्यंत दूध देणाऱ्या पण शेळ्या आहे. पण ते सगळं गोष्टी आपल्या आहारावर, शेळ्यांच्या आणि खुराकावर अवलंबून असतात. चारा आणि खुराक क्वालिटीचा असेल तर तुमच्या शेळ्या दूध व्यवस्थित देणार आहे. बरोबर. हा आपला मेल आहे बिटलचा. याचं पाहू शकता आपण, याचा पंच फेस, रोमन नोज, याची शिंगांची ठेवण, कानांची लांबी आणि याचं पूर्ण बॉडी स्ट्रक्चर आपण पाहू शकतो. 43 हाईटचा हा मेल आहे. हा पण आपण एका फार्ममधून घेतला होता. याची काय पिल्लं आलीत का आपल्याकडे? हो, याची पिल्लं आपल्याकडे आहेत ना. हे 2 पिल्लं ह्या मेलपासूनच झालेली आहेत. हा एक मेल आहे आपला. आता बघा मित्रांनो, हे म्हणजे क्वालिटी जर सांभाळली आपण तर क्वालिटीची पैदास कशी होती ना ते आपल्याला हा पाहू शकतो इकडे पाहायला आपण. मिळते. हा 4 महिन्यांचा फक्त मेल आहे. 4 महिन्यांचा हा बोकड आहे. बघा मित्रांनो, फक्त 4 महिन्यांचा. आणि किती किलो वजन असल्याचं अंदाजे? याचं 30 किलो प्लस वजन आहे. आता हे पहा मित्रांनो, म्हणजे जेव्हा आपण क्वालिटी सांभाळतो तेव्हा अशी क्वालिटीची पैदास आपल्याला मिळते. आणि सगळे प्युअर क्वालिटी तुमच्याकडे भेटेल? सगळे एकदम प्युअर क्वालिटीमध्ये आपण चांगल्या फिमेल निवडून आपल्याकडे आणलेल्या आहेत. बरोबर. एक 8च फिमेल आपण आणलेल्या आहेत, पण त्या एकदम क्वालिटी फिमेल आहेत. आपल्याकडे ब्रीडर पण एकदम क्वालिटीचाच आहे, त्यामुळे आपल्याकडे प्रोडक्शन पण चांगलं होतं. आणि आता सगळ्या फिमेल आपल्या गाभण आहेत, त्यामुळे जूनपासून आपल्याकडे पुन्हा प्रोडक्शन वाढेल. ह्याच क्वालिटीचं प्रोडक्शन आपल्याला येईल. बरं. तर साहेब, आपलं हिरव्या चाऱ्यामध्ये काय काय आता शेतामध्ये? हिरव्या चाऱ्यामध्ये आपलं मेथी घास आपल्याकडे आपण तयार करतो. आपल्याकडे मार्वेल गवत आहे, जे एक उत्कृष्ट चारा म्हणून ही जी चारा पिके आहेत, मार्वेल असेल, मेथी घास असेल, यांचा आपण वापर करतो. सोबतच मका आहे आपल्याकडे,
तर मक्यापासून आपण मुरघास तयार करतो. तर चांगल्या क्वालिटीचा मुरघास आपण बनवतो. आपण तुती लागवड केलेली आहे. तुती देखील एक चांगल्या प्रकारचा हिरवा चारा कार्डांसाठी, शेळ्यांसाठी म्हणून आपल्याला उपलब्ध होत असतो. मग आपण नेपियर नाही लावलं का आपल्या याच्यात? नेपियर हा चारा शेळी पालनामध्ये किंवा प्राण्यांच्या संगोपनामध्ये वापरणं चुकीचं आहे. आत्तापर्यंत खूप लोकांनी नेपियरच्या स्टिक्स विकण्यासाठी म्हणून नेपियरचा खूप मार्केटिंग केलं. पण अनेक गोपालक असतील, ज्यांचे गायींचे गोठे आहेत किंवा शेळीपालक असतील, अशा अनेकांच्या तक्रारी आल्यानंतर अनेक लोकांनी स्वतःच्या अनुभवातून, की ज्यांच्या शेळ्यांना, गायांना खूप अडचणी यायला लागल्या, की त्यातून प्रोटीन सोर्स काही मिळत नाही नेपियरमधून, आणि दुसरी गोष्ट की त्यातून फर्टिलिटी प्रॉब्लेम्स जनावरांमध्ये खूप यायला लागले. म्हणजे लागत नाही, शेळ्या किंवा गायी हिटवर येत नाहीत किंवा मग त्या गाभण राहत नाहीत, हे प्रॉब्लेम्स मोठ्या प्रमाणावर व्हायला लागले. आणि शेळ्या गाभण असलेल्या शेळ्यासुद्धा गाभण्याचंही प्रमाण वाढलं. कारण नेपियर हे कोणतीही व्हरायटी असू द्या, त्याच्यामध्ये प्रोटीनचा सोर्स खूप कमी आहे आणि त्यात विषारी घटक जास्त असल्यामुळे शेळ्यांचे फर्टिलिटी प्रॉब्लेम्स त्याच्यामध्ये खूप यायला लागलेले आहेत. त्यामुळे आपण नेपियरचा अजिबात वापर आपल्या फार्ममध्ये करत नाही. सुरुवातीला करत होते का तुम्ही? सुरुवातीला आपण नेपियर लावलं होतं, पण एक साधारणतः 4-6 महिन्यातच आपण ते नेपियर काढलं. 30 गुंठे होतं माझ्याकडे नेपियर. तर एक 2 कटिंग झाल्यानंतर तिसऱ्या कटिंगला मी काढून टाकलं ते. म्हणजे जसा तुम्हाला अनुभव आला तसं तुम्ही पटकन त्याचं काढून टाकलं. मित्रांनो, सुका चारा साठवण्यासाठी यांनी इथं तयार केलेलं शेड आहे, पण एकदम कमी खर्चामध्ये एकदम बेस्ट मॉडेल आहे. याच्यामध्ये आपण जर सुरुवात करायची असेल तर शेळीपालनाची पण आपण चांगल्या प्रकारे सुरुवात करू शकतो. तर साहेब, हे शेड किती बाय कितीचं आहे आणि कसं बनवलं सांगा? हे साधारणपणे 20 बाय 25चं हे शेड आहे आणि अतिशय कमी खर्चामध्ये हे शेड आपण बनवलं आहे. आपण हेच फक्त सुका चारा स्टोरेज करण्यासाठी या शेडचा वापर करतो. पण जे लोक जर नवीन शेळीपालन किंवा कुक्कुटपालन सुरू करत असतील तर त्यांनी शेडवर भरपूर खर्च न करता एक साध्या पद्धतीने जरी शेड बनवलं, अशा पद्धतीचं शेड बनवलं तरी सुरुवातीच्या काळामध्ये इनफ आहे. ही सेफ्टी पण आहे याच्यामध्ये आणि आपल्या खर्चामध्ये पण बचत होते. एक 500 स्क्वेअर फूटच्या आसपासचं शेड आहे. याच्यामध्ये जे लोखंड वापरलं गेले, हा स्क्वेअर पाईप वापरला ना? हा एल अँगल आहे. एल अँगल आपण फक्त एल अँगल मध्ये स्ट्रक्चर उभं केलेलं आहे याच्यामध्ये. आणि वरती आपण ह्या ड्रिपच्या नळ्यांचा वापर केलेला आहे. ड्रिपच्या नळ्यांची जाळी आपण केलेली आहे इथे, चौकोनी जाळी, आणि त्याच्यावरून आपण प्लास्टिक कागद, ताडपत्री आपण टाकलेली आहे. तर मी सांगतो, तर मित्रांनो, लोखंड जेवढं वापरलं, फक्त स्ट्रक्चर वापरलं यांनी, जे की उभा इथे हे लोखंडाचा एक वापरला आहे, आणि हे जे अँगल आहेत हे वापरलेत फक्त, आणि बाकी सगळीकडं खाली सगळा बांबू वापरला आहे बाजूला सपोर्टला, आणि वरती ही ड्रीप वापरली आहे आणि त्याच्यावरती कागद टाकलेलं आहे. वरती कोणताही बांबू वापरण्यात आलेला नाही आहे. आणि बाजूनी सगळीकडनं मुरगा जाळी असते आपली, ही अशा गाळ्याची मुरगा जाळी मिळते आपल्याला मार्केटमध्ये, ती वापरलेली आहे. एक साधारणतः आत्ता आपण जर पाहायला गेलो तर किती खर्च येईल असा शेड बांधायला? असा शेड बांधायला साधारणतः 15 ते 20 हजारामध्ये विथ तुमचं फॅब्रिकेशन चार्जेस शेड बनवून जाईल. आता शेळीपालनामध्ये आपलं मेन उत्पन्न असतं पिल्लं. त्यांचं संगोपन, त्यांची वाढ चांगली व्हायला पाहिजे. त्यासाठी एक लहानपणा जेव्हा जन्माला येतं तेव्हापासून काय काय काळजी घेतो? करडं जेव्हा आपल्या फार्मवर जन्माला येतात ना, तर त्यांची काळजी आपल्याला शेळ्यांच्या गाभण काळापासून घ्यावी लागते. शेळ्यांना गाभण काळामध्ये आपल्याला चांगल्या पद्धतीचा चारा आणि खुराकाचं नियोजन केलं पाहिजे. चारा आणि खुराक शेळ्यांना व्यवस्थित गेला की गर्भामध्ये शेळ्यांच्या करडांची वाढ चांगली होते, वजन वाढ चांगली होते. आणि ज्यावेळेला चांगल्या वजनाची करडं जन्माला येतात आणि शेळ्यांना दूधही चांगल्या पद्धतीने राहतं, तर करडांची भूक पूर्णपणे भागवणे इतपत दूध शेळ्यांना असतं. मग शेळ्यांना दूधही चांगल्या प्रमाणात मिळतं आणि साधारणतः 10-12 दिवसानंतर आपण शेळ्यांच्या करडांसमोर थोडंफार काहीतरी खाण्यासाठी ठेवतो. ते लगेच खात नसतात, पण त्यांना ती हळूहळू सवय लागते खाण्याची. आणि करडं ज्यावेळेला 1 महिन्याची होतात त्यावेळेला त्यांचं डिवॉर्मिंग आपण करतो. ते असं सलग 3 महिन्याची होतपर्यंत करडं आपण त्यांचं 3 महिने डिवॉर्मिंग करतो. त्यामुळे काय होतं, शेळ्यांच्या करडांच्या पोटात जंतांची वाढ होत नाही, आणि वाढ जंतांची झाली नाही की करडांची वजन वाढ चांगली होत राहते. त्यामुळे 3-4 महिन्यामध्ये आपल्याला 20 किलो 25 किलोपर्यंत वजन वाढ मिळते. हे झालं करडांचं. तर
शेळी जेव्हा आपण लावतो त्यानंतर खाली कधी होते, परत लागते कधी, परत वेद कधी होतं? आता शेळी पालनामध्ये साधारणतः एक असा फसवा गैरसमज आहे लोकांचा, की काही लोकांनी असा नॅरेटिव्ह पसरवलेला आहे की शेळीचे 1 वर्षामध्ये 2 वेतं होतात. पण 1 वर्षामध्ये शेळीचं 2 वेतं होत नाहीत कधी. साधारणतः 2 वेतांचा काळ जो लागतो शेळीला तो 15 ते 16 महिन्यांचा लागतो. कारण शेळीचा मुळातच गाभण काळ 5 महिन्याचा आहे. शेळी 5 महिने एकदा गाभण असेल तर त्याच्यानंतर शेळीची डिलिव्हरी झाल्यानंतर पुन्हा 2-3 महिन्यानंतर, कमीत कमी 2.5-3 महिन्यानंतर शेळी आपण पुन्हा मीटिंग करतो. त्याच्यानंतर ते 8 महिने झाले, पुन्हा 5 महिन्याचा शेळीचा गाभण काळ आहे. त्यामुळं त्याच्यानंतरही त्या 5 महिन्यानंतरही परत 2-3 महिने शेळीचा तो भाकड काळ ज्याला म्हणतो तो असणार आहे. त्यामुळे 2 वेतांमध्ये आपल्याला 15 ते 16 महिन्यांचा वेळ हा लागतो त्याच्यासाठी. काही काहींना काय होतं, शेळी लवकर माझा येत नाही किंवा लागत नाही, यावरती आपल्याकडे काय उपाययोजना करतो आपण? शेळ्या अनेक फार्मवरती हा प्रॉब्लेम आहे की शेळ्या वेळेवर हिटवर येत नाहीत. काही ठिकाणी 6-6 महिने पण शेळ्या हिटवर येत नाहीत. त्यामुळं मग त्या शेळ्या आपल्याला अंगावर सांभाळाव्या लागतात. शेळ्या वेळेवर हिटवर न येण्याची अनेक कारणं आहेत. त्याच्यामध्ये आपल्याकडे चारा चांगल्या क्वालिटीचा नसणं, फार्मवरती शेळ्यांना खुराक व्यवस्थित दिला जात नाही, आणि दुसरी गोष्ट म्हणजे आता काय आलेलं आहे की चाऱ्यामधून, जमिनीमधून जे मिनरल्स येतात चाऱ्यामध्ये आणि ते शेळ्यांच्या पोटामध्ये जातात. पण आता जमिनींची अवस्था अशी आहे की जमिनीमधूनच ते मिनरल्स चाऱ्यामध्ये येत नाहीत पुरेशा प्रमाणामध्ये. त्यामुळं शेळ्यांमध्ये मिनरल्सची डेफिशियन्सी जास्त आढळते. त्यासाठी आपण शेळ्यांना रोज किमान 10 ते 12 ग्रॅम प्रति शेळी असं मिनरल मिक्सचर आपण दिलं पाहिजे. मिनरल मिक्सचर जर आपण शेळ्यांना रेग्युलर दिलं तर शेळ्यांचे सगळं बॉडी सायकल व्यवस्थित सुरू राहतं. शेळ्या वेळेवर हिटवर येतात. गाभण काळात सुद्धा शेळ्यांना दूध चांगलं राहतं, करडांची वाढ चांगली होते आणि करडांची वजन वाढ पण हळूहळू चांगली होत जाते. आणि ह्या सगळ्या गोष्टींचे फायदे आपल्याला मिनरल मिक्सचरमधून मिळतात. हां, मेन म्हणजे हे जे उद्भवतंय हे मेन म्हणजे तुमचं खाद्य खुराक यामधून उद्भवतंय. त्याचं योग्य नियोजन नसेल तर मग असे आजार येतात किंवा अशा अडचणी येतात शेतकऱ्या. त्याला अडचणी तुमचं शेळी पालनामध्ये ना डिवर्मिंग, लसीकरण आणि मिनरल मिक्सचर ह्या 3 गोष्टी तुम्ही सांभाळल्या ना तुमच्या 70% प्रॉब्लेम तिथंच सॉल्व्ह होतात. शेळी पालनामध्ये तुम्ही पिल्लं विकता, मेल विकता, फिमेल विकता, ते एक उत्पन्न होतं. पण त्यानंतर आता तुम्ही एक नवीन चालू केलेलं आहे, म्हणजे याआधी चालू केलेलं आहे लेंडी पासनं गांडूळ खत तयार करणं. हे कधीपासनं केलं आणि कसं काय विचार आला हे करण्याचा? आपण सुरुवातीला ज्यावेळेला आपल्याकडे फार्मवर स्टॉक वाढत होता ना, ज्यावेळेला आपण फार्म सुरू केला तर 2-3 वर्षात आपला 100+ स्टॉक झाला होता आणि आपल्याकडे लेंडी खत मोठ्या प्रमाणावर उपलब्ध व्हायचं. तर ते लेंडी खत आपण शेतकऱ्यांना ट्रॉलीच्या रेटने विकायचो. पण आपण एवढं क्वालिटीचं चांगलं लेंडी खत देऊनही त्याचे अपेक्षित असा पैसे त्यातून आपल्याला मिळत नव्हते. आणि मग लेंडी खतापासून आपण काय व्हॅल्यू ॲडिशन करता येईल याच्यावर आपण काम सुरू केलं आणि त्यात आपल्याला वर्मी कंपोस्ट हा एक बेस्ट ऑप्शन आपल्याला मिळाला. मग त्यातून आपण गांडूळ खत निर्मिती सुरू केली आणि आता महाराष्ट्रात एक ठराविक 2-3च प्रोजेक्ट आहेत जे लेंडी खतापासून गांडूळ खत निर्मिती करतात. आणि पुणे जिल्ह्यामध्ये हा आपला एकमेव प्रोजेक्ट आहे की इथं फक्त लेंडी खत आपण गांडूळ खतासाठी वापरतो. आणि याची माहिती आपण आपल्या यूट्यूब चॅनलद्वारे पण देता ना तुमचे? हो, आपला ऑर्गॅनिक शिवार नावाचा यूट्यूब चॅनल आहे आणि त्याच्यामधून आपण शेळी पालना संदर्भातल्या आणि गांडूळ खत निर्मिती संदर्भातले माहितीपूर्ण व्हिडिओ आपण त्यातून टाकत असतो आपल्या चॅनलवर पण. नक्कीच मित्रांनो, तुम्हाला जर पाहायचं असेल तर यांच्या चॅनलला व्हिजिट करा. तुम्हाला बरीचशी म्हणजे ह्या व्हिडिओमधून जी माहिती तुम्हाला मिळणार नाही त्यांच्या चॅनलवरती तुम्हाला अजून मिळेल. एकदा पाहूया तुम्ही कसं केलं गांडूळ खत आणि कधीपासून सुरुवात केली होती तुम्ही? गांडूळ खत निर्मिती साधारणपणे आपण 3-3.5 वर्षापूर्वी चालू केली. एक 2 ते 3 बेडचं युनिट आपलं बाहेर होतं, साध्या पद्धतीचं युनिट होतं. त्याच्यानंतर जशी आपली रिक्वायरमेंट गांडूळ खताची वाढत गेली, शेतकऱ्यांकडून मागणी वाढत गेली, मग आपण आपलं युनिट एक्सटेंड केलं. आता एक 10 बेडचं युनिट आहे आपलं. एक सुरुवातीला काय ट्रेनिंग घेतली होती का काय केलं होतं? नाही, याच्याकडून आपण कृषी विज्ञान केंद्राकडून किंवा जे शेतकरी प्रगतिशील शेतकरी आहेत किंवा सेंद्रिय खतांमध्ये काम करणारे शेतकरी आहेत त्यांच्याकडून बऱ्यापैकी माहिती घेऊन आपण गांडूळ खत निर्मिती सुरू केली. एक प्रोसेस सांगा, ज्यावेळेस आपण बेडमध्ये जे काही लेंडी असते ती टाकतो
तिथपासून पुढं प्रोसेस कशी असते ते पूर्ण सांगा. आता बेड ज्या वेळेला आपल्याला भरायचा असतो ना, तर बेडचं स्ट्रक्चर आपल्याला आधी या पद्धतीने व्यवस्थित बनवून घ्यावं लागतं. हे जे स्ट्रक्चर बनवले कोबा आणि किती बाय कितीचं हे स्ट्रक्चर? याच्यामध्ये ना 4 फूट रुंदी येते HDPE बेडला. ही अशी रुंदी बेडची 4 फूट असते. लेंथ तुमची 8 फूट 10 फूट 12 फुटापर्यंत येतात बेड HDPE बेडमध्ये. फक्त आपल्याला काय ना, एका साईडला स्लोप पाहिजे. ओके. एका साईडला त्याला स्लोप पाहिजे बेडला, आणि साधारणतः 7-8 इंचाचा स्लोप बेडला असणं गरजेचं आहे. आणि तो स्लोप आपल्याला ह्या पद्धतीने पाहिजे की इकडे आपल्या बेडला फिल्टर असतात, त्यामुळे त्या फिल्टरसाठी एक असा पद्धतीने आपल्याला आउटलेट त्याला ठेवावं लागतं. इकडं आपल्या बेडचं इकडनं पाणी पूर्ण बेडमधून येणारं जे ते याच्यामध्ये आपलं येतं फिल्टरमधून, आणि ते आपण वर्मी वॉश म्हणून आपण कलेक्ट करत असतो. याचा टँक तुमचा बाहेर आहे? हो, याचा टँक बाहेर आहे. सगळ्या बेडचं कनेक्ट आपण करून बाहेर आउटलेट दिलेलं आहे. हा जो मित्रांनो पाईप आहे हा बाहेर कनेक्ट होतो. ज्यावेळेस आपण गांडूळ खत तयार करतो त्याला सावली असणं अनिवार्य आहे का? सावली असेल, निवारा असेल बेडला तर ते बेस्ट आहे. कारण पावसाळ्याच्या दिवसांमध्ये पाऊस जर जास्त पडला तर काय होतं की गांडूळं तेवढी ॲक्टिव्ह राहत नाहीत. गांडूळं बेडमधून बाहेर पण पडतात पाणी जास्त झालं तर, आणि मग ते बेड लवकर सुकत पण नाही त्यातलं मॉइश्चर. मग ते खत आपल्याला हार्वेस्टिंग करायला त्रास होतो. मग असा एवढा खर्च करणं गरजेचं आहे? कारण की पत्रा पूर्ण स्ट्रक्चर असा खर्च करणं गरजेचंच आहे का? नाही, पत्र्याचं शेड केलं पाहिजे असं काही नाही आहे. तुम्ही साधं छप्पर जरी बनवलं वर तरी चालेल, पण याला निवारा सावली असणं आणि पावसापासून संरक्षण जर झालं तर आपलं 12 महिने क्वालिटीचं प्रोडक्शन आपलं सुरू राहतं. म्हणजे वरतून कागद जरी टाकला तरी चालेल, तरी चालतंय. ज्या वेळेला बेडचं स्ट्रक्चर आपण पाहिलं या पद्धतीने केल्यानंतर बेड जेव्हा लावतो आपण, तर त्याच्यानंतर आपल्याला लेंडी खत असेल, शेणखत असेल आपल्या बेडमध्ये टाकायचे. पूर्ण बेड भरून घ्यायचं आहे. बेड पूर्ण भरल्यानंतर आपल्याला त्याच्यावर साधारणतः 8-10 दिवस चांगल्या पद्धतीने पाणी मारावं लागतं. कारण खतामध्ये मिथेन, अमोनिया सारखे गॅसेस असतात, आणि ते गॅसेस रिलीज झाल्यानंतर पाणी जेव्हा आपण जास्त मारतो त्यावेळेला ते गॅसेस त्याच्यातून निघून जातात. किती वेळा मारता दिवसभरातून? नाही, आपण ज्या सुरुवातीच्या काळामध्ये दिवसातून 2 टाईम चांगल्या पद्धतीने पाणी मारलं पाहिजे, जेणेकरून खत भिजलं पाहिजे चांगलं आणि त्यातून गॅसेस बाहेर पडले पाहिजेत. एक 8-10 दिवसानंतर खत थंड झालं की त्याच्यानंतर आपण गांडूळ बीज सोडतो, ज्याला कल्चर म्हणतो, ते आपण सोडतो बेडवर. हे कल्चर आपण बेडमध्ये सोडतो. त्याच्यानंतर कल्चर बेडमध्ये सोडल्यानंतर साधारणपणे एक 15-20 दिवसामध्ये एक थर 3 ते 4 इंचाचा एक थर आपला बेडमध्ये तयार होतो गांडूळ खताचा. मग तो थर आपल्याला हार्वेस्टिंग करून घ्यायचा आहे. मग पुढचा तयार होतो फटाफट, कारण तोपर्यंत गांडुळांची संख्या वाढलेली असते. आता लेंडी खतामध्ये असे बेड वापरणं गरजेचं आहे की असं ओपनमध्ये आपण करू शकतो? हे लेंडी खतापासून जर गांडूळ खत करायचं असेल तर ही पद्धत सगळ्यात बेस्ट आहे. कारण काय होतं की लेंडी जी असते ती आपण सपोज खाली बेड आपण जर लावले, विटा साईडने लावून जर बेड लावले आपण, तर ज्यावेळेला आपण पाणी मारत असतो सुरुवातीला जास्त पाणी मारावं लागतं, त्यावेळेला लेंडी ती पसरते सगळीकडे, ती बेडवर राहत नाही स्थिर. त्यामुळे ह्या पद्धतीच्या बेडमध्ये ती व्यवस्थित राहते. आणि साधे बेड जर आपण शेणखतापासून करत असू तर खाली लावले तरी चालतात बेड. एक साधारणतः एका बेडला खर्च किती येतो? म्हणजे कोबा आणि ही जी बॅग बघतोय आपण ही वाली, बेडच्या खाली तुमचा कोबा नसला तरी चालेल, काही प्रॉब्लेम नाही. फक्त एक चांगली लेवल करून स्लोप एक साईडला व्यवस्थित काढला पाहिजे त्याचा. बॅगची खर्च आता जो हा बेड आहे HDPE बेड, आपण हे 400-450 GSMचे बेड आपण वापरतो. साधारणतः 2100-2200 रुपये ही या बेडची कॉस्ट आहे. आणि आपल्याला एका बेडला साधारणपणे 3 किलो कल्चर गांडूळ कल्चर लागतं. 400 रुपये किलो प्रमाणे कल्चर मिळतं. आणि एकदा तुमच्याकडे तयार झाल्यावरती ते तुमच्याकडेच राहत असेल? कल्चर आपल्याकडे आपण एकदा सुरुवातीला 3 किलो कल्चर बेडमध्ये टाकल्यानंतर ते कल्चर मल्टिप्लाय होतं, ते कल्चर वाढतं, त्यांची संख्या वाढते. कमीत कमी 3 किलो टाकलेलं कल्चर तुमचं 10 ते 15 किलो झालेलं असतं ज्यावेळेस आपण पूर्ण हार्वेस्ट करतो. त्याच्यानंतर पूर्ण गांडूळ खत तयार व्हायला किती दिवस लागतात? पूर्ण बेड आपल्याला 2.5 महिन्याची प्रोसेस जाते पूर्ण बेड संपायला, स्टार्ट टू एंड. आणि हेच शेणखतामध्ये किती वेळ लागतो? शेणखतामध्ये आपल्याला 2 महिन्यामध्ये बेड संपतो.
शेणखत लवकर खातात गांडूळ, लेंडी फोडून खायची असते, त्यामुळे तो थोडा वेळ जास्त लागतो, एक 15 दिवसाचा वेळ जास्त जातो. आता गांडूळ खत तयार करताय लेंडींपासून, काय रेटने विकतोय आपण? आता जे आपण लेंडी खतापासून गांडूळ खत तयार करतो ते आपण आता मार्केटमध्ये 13 रुपये प्रति किलो याप्रमाणे आपण विकतोय. 40 किलोचे आपण पॅकिंग करतो आणि ते आपण शेतकऱ्यांना विकतोय, पण आपण बुकिंगनुसार विकतोय खत. आधी बुकिंग घेतो, त्यानंतर हो, प्री बुकिंगनुसारच आपण खत विकतो. एक 15-20 दिवस आधी, ज्यांना शक्य आहे ते 1 महिना आधी आपल्याकडे बुकिंग करतात आणि त्यानुसार मग आपण त्यांची ऑर्डर घेतो. एका बेडमध्ये साधारणतः 1 टनभर लेंडी खत बसतं. त्याच्यातून आपल्याला कमीत कमी 800 किलो 850 किलोपर्यंत आउटपुट वर्मी कंपोस्ट आपल्याला मिळतं. आपण ज्या वेळेला गांडूळ खत निर्मितीसाठी बेड भरतो लेंडी खताने, तर त्याच्यानंतर ज्या वेळेला थंड करण्याची प्रोसेस 8-10 दिवस त्याची सुरू असते, आपण त्याला पाणी मारत असतो थंड करण्यासाठी, तर त्यावेळेला आपण त्याच्यामध्ये जैविक बुरशीनाशक प्रक्रिया करतो. त्याच्यामध्ये मॅटरायझम, ॲनोझोपोली किंवा बेसिलिया अशा ज्या मित्र बुरशी असतात त्या आपण याच्यामध्ये अप्लाय करतो. त्याच्यामुळं खतामधली बुरशी आणि जे काही कीटक असतात, हुमणी आळीसारखे कीटक खतामध्ये असतात किंवा काही किडे असतात, मुंग्या असतात, यांचा पण नायनाट त्यामुळे होत असतो आणि बुरशीचा पण नायनाट होतो. त्याच्यामुळे हे एक आपण त्याच्यात करतो. आणि ज्या वेळेला आपलं खत तयार व्हायला लागतं, एक थर ज्या वेळेला आपल्या बेडवर तयार व्हायला लागतो, त्यावेळेला आपण त्याच्यामध्ये EM सोल्युशन अप्लाय करतो. EM सोल्युशन अप्लाय केल्यामुळे आपल्या त्याच्यामध्ये अनेक बॅक्टेरियांचं ॲडिशन आपण त्याच्यात करतो खतामध्ये. जीवाणूंची संख्या त्याच्यामध्ये वाढते आणि मग ज्या वेळेला आपलं खत तयार होत जातं तोपर्यंत त्या जीवाणूंची संख्या याच्यामध्ये मल्टिप्लाय होत जाते आणि एक व्हॅल्यू ॲडिशनल असलेलं जीवाणूयुक्त खत आपण ज्या वेळेला फायनल प्रोडक्ट म्हणून विकतो त्यावेळेला आपल्याकडून शेतकऱ्यांना जीवाणूयुक्त खत आपण देतो. आपण 40 किलोमध्ये पॅकिंग करतो, आपल्या ब्रँड नेमनुसार पॅकिंग करून आपण शेतकऱ्यांना देतो. साधारणपणे 2100-2200 रुपयाचा बेड आहे आणि एक 3 किलो कल्चर 1200 रुपयाचं, म्हणजे साधारणतः 3 ते 3,500 हजारामध्ये आपला बेडचा खर्च निघतो. आणि बऱ्याचशा शेतकऱ्यांकडे शेणखत किंवा लेंडी खत हे घरीच अवेलेबल असतं, त्यामुळे बऱ्याचशा शेतकऱ्यांचा तो खर्च वाचतो. एक साधारणतः एक वर्षभरात किती टनाचं आपण गांडूळ खत विकतो? आपण आता दर महिन्याला 3 ते 3.5 टनाचं प्रोडक्शन आपल्याकडून होतं, तेवढं खत आपण विकतो पर मंथ. आणि वर्षभर एवढंच प्रोडक्शन राहतं का? हो, वर्षभर एवढं प्रोडक्शन आपलं चालू असतं, म्हणजे महिन्याला चालू असतं. गांडूळ खताचं वर्षभराचं टर्नओव्हर किती होतं? वर्षभरामध्ये तरी आपण 4-4.5 लाख रुपयाचा टर्नओव्हर आपला त्याच्यामध्ये गांडूळ खतामध्ये आपला होत असतो. आणि याच्यामध्ये आता तर तुमचा खर्च फक्त EM सोल्युशन्स त्याचा जो खर्च आहे तेवढाच होता असेल? हो, आणि बुरशीनाशक जे आहे तेवढाच. बाकी खर्च म्हणजे गांडूळ खतामध्ये फक्त इनिशियल इन्व्हेस्टमेंट आहे, बाकी नंतर इतकी काही इन्व्हेस्टमेंट करायची गरज नाही पडत. शेळ्यांच्या याच्यामधून उत्पन्न पाहिलं तर आता सध्या काय तुमचं उत्पन्न? आता सध्या आपल्याकडे बीटलचं प्रोडक्शन वाढवण्याचं काम चालू आहे. बीटलमध्ये आपण जास्त काही सेल करत नाही आहे, फक्त मेल आहेत मोठे मोठे काही, तेच आपण सेल करतोय. बाकी फिमेल तर आपण आता आपल्या स्टॉकमध्ये ठेवणार सगळ्या फिमेल, आणि मग अजून एक जून-जुलै नंतर आपला सेल चालू होईल बीटलमध्ये. आणि याच्या आधी ज्यावेळेस उस्मानाबादी होत्या, तुम्ही म्हटले 100-125 जेव्हा होत्या, तेव्हा तुमचा वार्षिक सेल किती राहायचा? तरी त्यावेळेला वार्षिक आपण सेगमेंटमध्ये विकायचो. काही माल ब्रीडिंगसाठी जायच्या फिमेल, काही मेल आपण कुर्बानीसाठी तयार करायचो. तर त्यातून आपला खर्च वजा जाता आपल्याला 5 ते 6 लाख रुपये त्यावेळेला त्यातून मिळायचे. मग सध्या तुम्ही फक्त गोट फार्मवरती खर्च करताय, इन्व्हेस्टमेंट चालू आहे सध्या, आणि जे काही उत्पन्न निघेल ते अजून 6-7 महिन्यानंतर निघेल. आणि जे काही आता उत्पन्न चाललंय मेन तर गांडूळ खतामधनं उत्पन्न चाललेलं आहे. शेळी पालन प्रशिक्षण किंवा गांडूळ खत निर्मिती प्रशिक्षण या संदर्भात देखील आपण आमच्याशी संपर्क करू शकता. आपल्या फार्मवर शेळीपालन प्रशिक्षण आणि गांडूळ खत निर्मिती प्रशिक्षणाची कार्यशाळा आपण आयोजित करत असतो नेहमीच, आणि अनेक लोक महाराष्ट्रातल्या विविध भागातून आपल्याकडे येतात आणि प्रशिक्षण आपल्याकडून फार्ममधून घेऊन जातात. त्या संदर्भातले व्हिडिओ प्रशिक्षणाचे आपण आपल्या ऑर्गॅनिक शिवार या चॅनलवर नेहमी अपलोड करत असतो. आपण त्या चॅनलवर जाऊन ते पाहू शकता. आणि ज्यांना प्रशिक्षण घ्यायचं आहे त्या लोकांना आपण प्रशिक्षण प्रमाणपत्र देखील आपल्याकडून उपलब्ध होत असतं. त्यामुळे ते प्रमाणपत्र भविष्यातील काही सरकारी योजना असतील, काही स्कीम्स असतील, त्यासाठी ते अनेक नवीन शेळीपालकांना त्याची गरज असते. तर धन्यवाद साहेब, खूप चांगली माहिती आहे आणि खूप चांगलं काम तुम्ही या क्षेत्रामध्ये करतात आहे. तर मित्रांनो, भेटूया असेच एका चांगल्या माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये एका चांगल्या फार्मवरती. धन्यवाद.